काय चाललंय सांग. माझं काय चाललंय, तुमचं काय चाललंय? परत तिसऱ्याचा प्रॉब्लेम सुरू झाला का? 15 दिवस लक्षात आहे ना? त्यातले 2 दिवस संपले, 13 दिवस उरलेत आपल्या हातात. त्या भाईचं जर पैसे नाही ना दिलं तर आपल्या दोघांची जान घेईल तो. लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे. टेम्पल, या सगळ्यावर एकच पर्याय आहे. ती देवळातली मुलगी. ते सगळं ठीक आहे, पण ती काय तुमच्या ओळखीची आहे? हा, कुठून काढणार आहे तिची सगळी माहिती? डिंपल, हे बघ, साधं लॉजिक आहे. ती या गावातल्या देवळात आली आहे म्हणजे ती या गावातली असणार किंवा सुट्ट्यांसाठी इथे आली असणार. आता तुला काय करायचंय, ती राहते कुठे, तिचं नाव काय, करते काय, सगळ्यात महत्वाचं तिचं बॅकग्राऊंड काय, या सगळ्याची माहिती काढायची आहे तुला. नाही, हे असलं काही जमणार नाही मला. हे असले उद्योग करूनच मला गावान घर सोडून पळून जावं लागलं. तुम्ही करा ते सगळं, आता आपल्याला नाही जमायचं. मग काय मी करू? डिंपल, 2 करोड रुपये कोणी घेतलेत? तू घेतलेत, मी घेतलेत. ते गुंड माझ्या नाही, तुझ्या मागे लागलेत. तुला काय वाटतं, तू मला अडकवण्याचा प्रयत्न करते आणि मी अडकेल? तुझ्या माहितीसाठी सांगतो, डॉक्टर अजित कुमार देव हा कागदोपत्री मेल आहे, नोंद आहे त्याची. दुसरी गोष्ट, मीच देवीसिंग आहे की नाही याचा कोर्टाने निकाल दिलाय. तू कसं अडकवणार मला? डिंपल, मी तुझ्यावर उपकार करतोय, तुझी मदत करू. तुला जर का मरायचं नसेल तर तू मदत कर. नाही, मला मारायचं नाही. करते मी काम. आता काय, तर पैसे पाहिजेत म्हटलं, करावंच लागणार आहे. हां, आता कसं बोललीस? हा शेवटचा हात मारायचा आणि आपापल्या वाट्याने निघून जायचं. चालतंय, निघ आताच जाते, करते का? कळ्याना कुठ हरवली पाखर, हरवली पाखर. माझं पाखरू? अयो, ओय! अगं काय लागा तुला, कुठं कुठं हुडकतोय मी? अगं काय डाऊनलोड काय होय? किती वाट बघितली माझी मी तुझी. तो आता थांब म्हणतोय तर अगं त्यो. अयो, हे घोबड इथं काय करते अजून पण? भया, अयो, ह्याला पण नेमकं इथंच यायचं होतं का? आता मी घरी कशी जाऊ? तू तू कोण? प्लास्टिक सर्जरी केली काय? ए माकडा, लाज वाटते का? अंधार पाहून मुलींना छेडतोय. थांब, आता पोलिसांनाच बोलवते. अहो नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मला वाटलं माझी गर्लफ्रेंड आहे. खोटं बोलू नकोस. थांब, आता लोकांना बोलवते, ते तुला बरोबर धडा शिकवतील. ओ चुकलं माझं, असं नका करू. अहो चुकलं, मला माफ करा. परत असं कधीच नाही करणार. मला माफ करा. तो लोटांगण घालतो, हात पाय पडतो, तो पाया पडतो, हातात लोटांगण घालतो, पण मला माफ करा. असं नका करू. हा ठीक आहे, जा आता. परत जर असं केलंस ना तर याद रख. बघणार बी नाही पुरीकडे. माझं लगीन तरी झालं का नाही, बायकोकडे बी बघणार नाही. बायकोला हात सुद्धा लावणार नाही मी. अरे गेली कुठे लोक? रणजित, अगं बाई, झी मराठी लाव ना. हा बाई, झीची मालिका बघायची. हा, झाला आत्यांचा टाइम. आत्या, तुम्हाला काय झी मराठीच बघायचं असतं ना? अगं मला ना झी मराठीवरच्या मालिका लई आवडतात बघ. त्यामध्ये कसं समजा नाती गोती किती छान सांभाळलेलं असते ना, आणि एकमेकांना किती समजून घेतात. ते बी समजा किती छान दावलंय ना, अगदी घरातल्या मनी वाटते बघ समजा. म्हणून मला लई आवडतात झी मराठीवरच्या मालिका. अगं तू तर आता ती बघती झी मराठी मालिका. आम्ही तर कवापासून ती अल्फा टीव्ही ऐकतोय. मग आता तुमचं काय विषय आहे का? तुम्ही पुराण पुरुष आहे. हा, नाती भीती बघा, भारी आहे एकदम. पण घरातल्या नातीला विसरू नका. कुठं हाय, कुठं नरवात त्याची ना डोळ्याला दिसना झाली या. लाली, कुठं आहे का टिंपल? नाही माहित हो, म्हणजे खोलीमध्ये तर नाहीये. कुठे गेली काय माहिती. असं इथंच कुठेतरी गावात चक्कर मारत. तुला काय बास झालं म्हणा चक्रान बिकरा? हा, झाले 2 दिवस येऊन. म्हणजे घरामध्ये खाणारी तोंड काय कमी आहे का? फुलत आहे की तिला अजून ठेवून घ्यायचंय? जा म्हणा आपल्या घरी. हा, म्हणजे किती पाहुणी होऊन आली आहे इथं घरात. आता इथं थांबली तर किती कणग्या खाली करणार आहे का ती? आणि हे बघ, इथं आठवड्यावर आता ती थांबल, पाहुणी येते, मग जाईलच की. आणि आपण स्वतःहून तिला जा म्हणावं, एवढं नालायक घर नाही आपलं. हाय का? हाय
काही चांगलं सांगायला जावं तर टांगायलाच निघते ग तू तर. फुलात आहे तिला आहे ना लई डोक्यावर बसून घेऊ नको. हा आधीच बाहेरून आलेली काय कमी डोक्यावर नाही बसली इथं आपल्या. हा अगं म्हणजे राहिली हित कायमची तर काय करायचं असं म्हणायचं होतं मला. असं कसं पाठवायचं ग तिला? अगं पाहुणी म्हणून ती आली आपल्या घरला, मग आपण तिला कापडे उपडे घ्यायला ना ग. तर कापड चोपडं घ्या. गोपाळ टेलर हाईच जागा मगा ड्रेस शिवायला. हा चमचम वडण्या घ्या. अगं फुलात आहे मी तर म्हणते लालीचे दागिने दे तिला. काय गरज नाहीये वायफळ खर्च करायची आणि रीत भात पाळायची. इथं मी माझ्या माहेरून काय पैशाचं झाड नाही आणलंय परसात लावायला. हा यांच्या माहेरून. हा अगं म्हणजे असं जर करत राहिलो तर रोज उठून कुणीतरी हित येईल, मग सगळ्यांचा पाहुणचार करत बसायचा का? सगळ्यांना कापड चोपडं घेत बसायची का? हे बघ, ती काय कापडे घ्यायला आली आहे का इथं? अगं तरणीसाठी पोर आहे, अजून तिचं कळतं वय नाही. आणि तू बघतेस ना व तिच्या घरातली तिच्याबरोबर कसं वागतात ते. मग आपण तिला काय केलं तर बिघडलं कुठं ग? अगं आपण कोण आहे आपण असं? बाकी पाहुणे मंडळी नाही का त्यांच्यात नाही जात आहेत का तिला? झालं म्हणा आईच्या माहेरला. इथं काय सोनं पुरून ठेवलंय का? ती उकरायला आली होती. मी आधी सांगून ठेवते बरं का, मी तिला इथं राहू देणार नाही. रंजे, हे कुणाला ग त्रास होतोय माझ्या नातीचा? मला